तुम्हाला माहिती आहे का? सर्वात आधी तर हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह आणि शेअर करून ठेवा. कारण एकदा जर हे तुम्ही घरी बनवून खाल्लं तर बाहेर ढाब्यावर जेवायला जाणं नक्की विसरून जाल. कारण घरच्या घरीच बनतं एवढं जबरदस्त. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की 3 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे घालायचे. सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे. त्यानंतर चिरलेला टोमॅटो, लसूण, आलं, कोथिंबीर आणि काजू घालायचे. टोमॅटो मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचं. अर्धा ग्लास पाणी घालायचं. झाकण ठेवून मीडियम टू लो फ्लेमवर एक 5 मिनिटं सर्व साहित्य शिजवून घ्यायचं. त्यानंतर गॅस बंद करायचा. थंड करून मिक्सरला फिरवून छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची. 5 अंडी शिजवून घेतले आहेत. त्याला सुद्धा कट मारून घ्यायचे. प्युरीसुद्धा तयार झाली आहे. आता पुन्हा तीच कढई गरम करायला ठेवली आहे. 3 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की काही खडे मसाले घालायचे. त्यानंतर वाटण घालायचं. कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर काही पावडर मसाले, 1 मोठा चमचा कसुरी मेथी घालायची. पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि पुन्हा मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. अर्धी वाटी दही फेटून घेतले. फेटलेलं दही घालायचं. पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत दही मसाल्यासोबत मिक्स करून परतून घ्यायचं. त्यानंतर शिजवून घेतलेली अंडी घालायची. मसाल्यासोबत मिक्स करून 1-2 मिनिटं परतून घ्यायची. अर्धा ग्लास गरम पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. पुन्हा एकदा मिक्स करायचं. झाकण ठेवून मीडियम टू लो फ्लेमवर एक 5 ते 6 मिनिटं अंडाकरी शिजवून घ्यायची. परफेक्ट ढाबा स्टाईल अंडाकरी तयार झाली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. यासोबत मी नान बनवले होते. नानची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये रेसिपी टाईप करा. लवकरच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन. मस्त गरमागरम ढाबा स्टाईल अंडाकरी नानसोबत किंवा भाकरीसोबत